वेगावरती स्वार होणारा आकाश गिरी आपलं मनपूर्वक स्वागत निलेश दादा. पुन्हा एकदा त्याच दिशेने क्या बात आहे पिकअप शॉट जितक्या वेगाने शॉट ऑफ लेन टाकला आणि त्याच वेगाने मात्र आपण पाहिला हा पूलचा नेता दीपक फटका. वन्स अगेन वन मोर ये दिल मांगे मोर 4. होताना पाहायला मिळतील. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. कमबॅक आकाश गिरीला करावं लागेल कारण समोर खेळाडू प्रचंड आक्रमक झाला. इनसाइड आउट यावेळेस फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला. बॉलला हलक्या हाताने बॉलर बॅक ड्राईव्ह. त्या ठिकाणी प्रवीण घरत रायगडचा रॉस टेलर म्हणून ज्याला संबोधला तो खेळाडू त्या ठिकाणी होते मिड ऑफ मध्ये. बरोबर बॉलरच्या मागे आले. बॉलला थांबवलं. रन मात्र मिळाली. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. सामना 4 षटकांचा आणि 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला राहील आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचं. सन्माननीय विजयजी भोबी ग्रामपंचायत सदस्य शिरडोन त्यांचं आगमन सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्ही करतोय आज या दोस्ती चषक या स्पर्धेमध्ये. मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी खरं तर आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. मैत्रीचं प्रतीक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. दोस्ती चषक पहिल्या रात्री आपण पाहिला खरं तर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. ओमकार दहिवली संघ सुपर 4ला गेला. त्यानंतर आपण पाहिला JDM बेलवली हा संघ देखील सुपर 4ला गेला. जाणता राजा दादर कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला तोही संघ सुपर 4ला गेलाय. आणखीन पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार 1 सिंगलच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती आल्या. गॅपमध्ये फटका अक्षय पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवी मुंबईचं क्रिकेट आपण पाहिलं खरं तर बऱ्याच अंशी खरं तर आपण पाहिलं हाफ ग्राउंडला स्पर्धा होतात आणि याच परिसरात नवी मुंबईमधला आणखीन एक ताकदवर संघ ज्यांना 20 मध्ये खेळण्यासाठी नियमित चांगली टेक्निक त्यांच्याकडे राहिली असे हे खेळाडू. आणि इथे मात्र आपण पाहिलं कव्हर्समध्ये चांगलं नेतृत्व टायमिंग. नेक्स्ट बॉल याही वेळा बॉलला उडवलाय कव्हरच्या वरून. डिपेक्सचा कव्हर मध्ये मागे फील्डर आहेत. प्रोटेक्शन मेल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना प्रचंड वेगाने या 2 धावा आल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दिवा कोळीवाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. त्या ठिकाणी तब्बल बिनबाद 15 धावा. 15 लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. दोन्ही संघ आपण जर पाहिलं अतिशय ताकदवर आहेत. एक संघ रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील काउंद्रे गावचा तर एक संघ आपण पाहता ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईचा खरं तर आपण पाहताय त्या ठिकाणी दिवा कोळीवाडा या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहता. चला शॉर्ट टीम मीटिंग फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या. आज खरं तर आम्ही खेळाडूची देखील दिलगिरी व्यक्त करू. सातत्याने तुम्हाला सांगत राहू टाईम अलर्ट कारण उशीर झाला आणि शेवटची रात्र आहे. टोटल 10 सामने आहेत त्यामुळे बरोबर वेळेवरती
स्पर्धा संपन्न कशी करता येतील याकडे आम्हाला आयोजकांनी लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे प्लीज सर्व संघांना सूचना राहील, आपण थोडं सहकार्य करा. अप्रतिम नेत्रदीपक असं आयोजन गिरवले गावामध्ये प्रथमतः ही नाईट स्पर्धा आपण पाहत आहे. गिरवले नगरीमध्ये खरं तर आपण पाहता या ठिकाणी प्रथमतः नाईट स्पर्धा, आणि असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि या पहिल्याच पर्वामध्ये मात्र प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा म्हणजे दोस्ती चषक. श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले आयोजित दोस्ती चषकाचं हे भव्य दिव्य पर्व, संपूर्ण आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे प्रतीश मस्कर. खरं तर या खेळाडू चर्चा प्रवीण होईल, कारण अगदी कमी वयामध्ये या संघामध्ये त्याने स्थान पटकावलंय. चांगली बॉलिंग ऍक्शन, यॉर्क टाकला बॉलला, बॅक टू द बॉलर. फुलरलेनचा बॉल त्या ठिकाणी बरोबर ऑफसाइड यॉर्कर पाहायला मिळाला. सन्मान दिला बॉलला ओमी केनी या खरं तर फलंदाजाने. रन मात्र या चेंडूवरती नसणार आहे. धाव फलकावरती आपण स्थिरावलेले पाहत आहे. बिनबाद 15. याही वेळा आपण पाहिला यॉर्कर लेनचा बॉल खोदून काढलाय. चांगलं कमबॅक प्रतीश मस्कर. एखादा संघ खरं तर आपण जर पाहिला बॅकफुटला असेल आणि जर का असे उदयनमुक्त खेळाडू टीम मध्ये आले आणि त्यांच्याकडून जर चमकदार कामगिरी राहील झाली तर मात्र त्या संघाचा प्रवास हा प्रत्येक दरवर्षी चांगला सातत्याने चांगला होताना आपण पाहत आहे. कारण हे व्हायला हवं. जर तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन असेल, प्लेइंग एरियामध्ये कोणाला संधी मिळेल तिथे जर तिथेच चांगले खेळाडू घडतील. आणि खरं तर कधी कधी असं असतं एका गावामध्ये खेळाडू कमी असतात, त्यांना माहिती आहे आपलं स्थान फिक्स आहे 11 मध्ये, त्यामुळे ते कधी टेन्शन घेत नाही, जास्त मेहनत करत नाही. परंतु इथे जेव्हा कॉम्पिटिशन निर्माण होईल तेव्हा तिथून मात्र चांगले खेळाडू तयार होतील. त्याचबरोबर आदरणीय पवनजी मुकादम साहेब शिरडोन आणि नितीनजी ठक्कर साहेब, ओमकारजी मुकादम, भावीजी माली आणि ज्ञानेश्वर गायकर तुरमाले यांचे ते शुभ आगमन झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल कॉल आणि इथे मात्र एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. टोटल धाव आपण जर पाहिलं धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 17 लॉस ऑफ 0 विकेट. 17 लॉस ऑफ 0 विकेट आणि आपण पाहता 17 वरती आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये दिवा कोळीवाडा संघ. प्रतीश मस्कर अगदी कमी वयाचा खेळाडू, परंतु त्याच्याकडे चांगली गुणवत्ता आहे आणि चांगल्या टप्प्यावरती तो नियंत्रित गोलंदाजी करतो. बॅकफुटला गेले, जागा बनवली, फटका एक्स्ट्रा कव्हरला सजवला आडव्या बॅटने. ड्राईव्ह करायचं होतं बॉलला आणि इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला. प्रवीण घरत त्या ठिकाणी होते. आपल्या दुसरे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु रन त्या ठिकाणी मिळेल. एक स्ट्राईक वरती येईल पुन्हा एकदा ओमी केनी हा खेळाडू. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे वारंवार फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतोय या ठिकाणी काउंद्रे टीमला. जे खतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आकाश प्रवीण, ते मात्र वारंवार मिड विकेट कडून पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला जातात, कारण त्यांना माहिती आहे हा सामना फार महत्त्वाचा आहे. ही स्पर्धा ती देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. परंतु समोर ओमी केनी शांत राहिला, त्याला शांत ठेवलं प्रतीश मस्करने. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहता या खेळाडूच्या माध्यमातून. बरेचसे सिनियर खेळाडू होते या टीम मध्ये, परंतु त्याच्यानंतर मात्र आलेले हे खरं तर अंडर 19 चे खेळाडू, त्यांनी मात्र प्रभावित कामगिरी केली या संघासाठी. आणि इथे आपण पाहता प्रतीश मस्कर सारखा एक चांगला उदयोन्मुक्त खेळाडू या टीमला मिळाला. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला लवकरच KPL काउंद्रे प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळेल. पण इथे आपण पाहता काउंद्रे गावचा संघ आणि एका बाजूने खरं तर आपण पाहता नवी मुंबई मधला बलाढ्य संघ आहे दिवा कोळीवाडा. ऑन साइडला बॉल, फटका चांगला. किती वेळ शांत बसवाल तुम्ही ओमी केनी सारख्या आक्रमक खेळाडूला. रडार मध्ये आला बॉल, फेकून मारला बॉलला खरं तर मिड विकेट सीमारेषा पार. मॅक्झिमम हिट षटकार. आणि तर चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला ओमी केनीच्या माध्यमातून. षटकार. अजून एक बॉल पेंडिंग आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली धाव फलकावरती आहे आतापर्यंत 24. आणि आज खरं तर या स्पर्धेमध्ये गेले 4 रात्री 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. जबरदस्त योगदान त्यांचं देखील राहिलं. रुचिर आणि संपूर्ण टीम, संदेश पाटील 24 इव्हेंटचे सर्व बघा. एक षटकार आल्यानंतर मात्र थोडंसं स्ट्रॅटर्जी आखण्यामध्ये. चला चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये प्लीज. चेंडू हवाय, चेंडू आपण द्या प्लीज. चेंडूची पूर्तता होते होईल का तर आयोजकांच्या वतीने. चला नेक्स्ट मॅच साठी देखील पुढचे संघ आपण रेडी राहा. पहिली लढत आजच्या खरं रात्री आपण पाहता या ठिकाणी
आदिश्री त्या स्पर्धा झाल्या भरपूर स्पर्धा आदिश्री 11 जय गावदेव दिवा कोळीवाडा विपक्ष मंगलमूर्ती कावंद्रे ही लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 15 सेकंड ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या तब्बल 9 यस जय सोनू आई वडूनवगर विपक्ष श्री गणेश तुरमाले अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल दोन्ही कॅप्टन दोन्ही कर्णधारांना विनंती राहील पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवा कर्णधाराने रिपोर्टिंग करा आणखीन एक मोठी लढत जय सोनू आई वडूनवगर विपक्ष खरतर मेघनाथ स्वर्गीय मेघनाथ 11 श्री गणेश तुरमाले यॉर्कर लेनचा बॉल हाफ हेलिकॉप्टर बॉलला ऑन साइड ड्राइव्ह केला लॉंग ऑन क्षेत्राकडे खेळून काढला सिंगल घेताना आपण पाहिला ओमीला आणि या सिंगलने मात्र स्ट्राइक रोटेट दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा स्ट्रायकिंग यायला येईल तो म्हणजे ओमी केनी पण 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना दिवा कोळीवाडा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली बिनबाद 25 धावा बिनबाद 25 अशी धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड वरती लागताना 2 षटकांचा खेळ संपला थोडं स्पीडअप करा प्लीज कावंद्रे टीमला विनंती राहील आणि त्यानंतर पाटील साहेब खतर गिरवले गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांना विनंती असेल या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय जनार्दनजी पाटील साहेब यांना विनंती असेल या आपण अतिथी मंचावरती आपलं स्वागत त्याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला बेस्ट बॉलर म्हणून जी सायकल इथे दिलेत आलेले आहे ती विजयजी भोपी साहेब ग्रामपंचायत सदस्य शिरडोण आणि आमचे मुख्य आयोजक आदरणीय मनीषजी हातमोडे यांचे भाऊजी त्यांचंही आपण करूया ते सहर्ष स्वागत विजयजी भोपी साहेब यांचे ते शुभागमन झालंय आणि अतिथी कक्षामध्ये त्यांना आपण पाहू शकतो त्यांचं मनापासून आभार व सहर्ष स्वागत नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला खतर स्क्वेअर लेग क्षेत्राकडे मारला बॉलला डीप मध्ये चांगलं प्रोडक्शन कमालीचा एफर्ट आणि इथे घाई झाली आहे रन आउटची संधी होती आणि पंचांचा इशारा खेळाडू बाद रनआउटचा शिकार होतो त्या ठिकाणी अक्षय पाटील पहिला ब्रेक थ्रू मिळाला सांघिक यश मिळालं मंगलमूर्ती कावंद्रे टीमला खेळाडू बाद झालाय अक्षय पाटील यश मिळालं खरं फिल्डिंग करणाऱ्या मंगलमूर्ती कावंद्रे टीमला प्रवीण काही दिवसापूर्वी आपण पाहिला राजा शिवछत्रपती ट्रॉफी बारापाडा त्याही स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला होता आणि ऐनवेळी स्पर्धेला उशीर झाल्या कारणाने मात्र बरोबर 12ची ट्रेन पकडण्यासाठी ओमी त्या स्पर्धेतून त्याने माघार घेतली तो मिडबावमध्ये गेला
आणि तिथे मात्र या संघाला पराभूत व्हावं लागलं. पण तो आज संपूर्ण स्क्वॉड या टीमचा या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यामुळे काही ताकद ओमीच्या असण्यामुळे मात्र द्विगुणी झाली या संघाची, यात तीन मात्र शंका नाही आहे. अतिशय घातक खेळाडू आणि क्रिकेटसाठी त्यांनी भरपूर त्या ठिकाणी काही गोष्टी सॅक्रिफाईस केल्या. फिटनेससाठी आपण पाहिला थोडासा त्यांनी आपण पाहिला वजन देखील घटवला आणि फिटनेसकडे लक्ष दिला. आणि त्यानंतर आपण पाहिला सर्वोत्कृष्ट लेफ्टी बॅटर म्हणून आज तागायत त्याची ओळख राहिली टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. यावेळेला आपण पाहिला व्हेरिएशन करायचं होतं बॉलला आणि ओमीने मात्र स्ट्राईक घेतली. क्विक ॲक्शनमध्ये 1+1 अशा 2 धावा इथे ॲड होतील बॅटिंग करत असताना. दिवा कोळीवाडा टीमच्या धावफलकामध्ये टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 1 गडी बाद 32 धावा. नवीन फलंदाज मैदानाकडे गेलेला आहे साहिल नाईक हा खेळाडू. साहिल नाईक याला आपण पाहत आहे नवीन फलंदाज मैदानाकडे 3ऱ्या क्रमांकावरती आला. चांगलं योगदान याही खेळाडूचं तुम्हाला पाहायला मिळेल. नवी मुंबई परिसरातील आपण पाहिला खरं तर नुकताच जोगावची स्पर्धा आम्ही पाहिली बालचंद्र स्मृती चषक, ज्यामध्ये ऐरोली कोळीवाडा हा संघ जयेश पाटीलचा धमाका त्या स्पर्धेमध्ये पाहिला. आणि आज त्याच परिसरातला आणखीन एक ताकदवर संघ आपण पाहता दिवा कोळीवाडा या टीमला मैदानामध्ये खेळत असताना कल्पेशच्या समोर आता आपण पाहता एक अतिशय आक्रमक फलंदाज आहे तो म्हणजे ओमी. आणि यंग टॅलेंट त्यांना मात्र कमबॅक करायचं कल्पेशला. ओव्हर द विकेट पुढचा बॉल राऊंड विकेट माफी असावी. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झालाय हवाई सफर, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चालला बॉल, सीमारेषा पार, ओमी ब्रँडेड आलाय षटकार. संघा त्यामुळे फिल्डिंग मधलं स्टँडर्ड तुम्हाला मेंटेन ठेवावं लागेल. जर तुम्ही समोरच्या संघाला संधी द्याल तर तो संघ तुम्हाला डॉमिनेट करेल यात शंकाच नाही आहे. आणि इथे मात्र मुंबईला जशी स्ट्राईक मिळाली ओमीला त्याने मात्र आक्रमक फटका मारला. केंद्रीय मंत्री चषक या स्पर्धेमधला 4 व्हीलरचा मानकरी खेळाडू आहे. अंजूर खरं तर भिवंडीची स्पर्धा कपिल पाटील आपल्या आगरी समाजाचे भूषण सरपंच ते खरं तर केंद्रीय मंत्री, हा प्रवास त्यांचा आपल्या सर्व समाजासाठी प्रेरणादायी राहिला. आणि त्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर ज्यांना मिळाली आणि नुकताच आम्ही चर्चा केली एक्स्ट्रा कव्हरला त्याचे फटके नेहमी नेत्रदीपक राहिले आणि बरोबर कव्हर ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला क्लिअर करत चालला बॉल मायटी अँड फ्लायटी षटकार. पाहिलं गेलं तर दत्तगुरू वडाव संघाचा स्टायलिश खेळाडू आणि स्टार खेळाडू समीर म्हात्रे वडाव यांच्याकडून कालुंद्रे टीमसाठी मात्र ते शुभेच्छा आलेल्या आहेत. जबरदस्त घातक झाला खेळाडू. पुन्हा एकदा खेचून मारला बॉलला आडव्या बॅटने सलगचा हा करता 3रा षटकार. ओमी केनी ही इज ऑन फायर. आयोजन केलंय क्रिकेटचा पनवेल तालुक्यात झाली या चर्चा भव्य दिव्य या स्पर्धेचा श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित करतोय. या षटकाराच्या मदतीने आपण पाहिला 50 धावा कंप्लीट झाल्या दिवा कोळीवाडा संघाच्या धावफलकावरती आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक आहे. आणि वैयक्तिक आपण जर पाहिला ओमी केनी 13 चेंडूमध्ये 36 या धावसंख्येवरती खेळतो, म्हणजे कदाचित स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होईल का हा एक प्रश्न आता निर्माण झाला. 46 पर्यंत सोमोटणे संघाचा खेळाडू पोहोचला होता. पुन्हा एकदा खेचून मारला बॉलला. बघा वेट अँड वॉच थांबले आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार उद्या ओमीसाठी सलगचा हा 4था षटकार. नवी मुंबईचा स्टार आज मात्र रायगडमध्ये चमकलाय. ओमी यांची जर अर्धशतकी खेळी जर पूर्ण झाली तर इथून आमचे मुख्य आयोजक आदरणीय करंजी हातमोडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओमी यांच्यासाठी करण हातमोडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयेचं प्राईज इथे कॅश प्राईज दिले जाईल ओमी यांच्यासाठी.
क्या बात आहे. करण हतमोडे आपण जर पाहिलं तर क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आणि स्वतः चांगले खेळाडू देखील आहेत. तर त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आणि वैयक्तिक 14 चेंडू 42 या धावसंख्येवरती खेळतो मैदानामध्ये ओमी केनी. आता अंतिम षटक बाकी आहे. आता हे षटक प्रवीण हाताळेल का आणखीन कोणता गोलंदाज हे पाहावं लागेल आणि स्वतः आता प्रवीण आलाय अनुभवी गोलंदाज या खरं षटकामध्ये येईल. चला फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. धावांची गती प्रचंड वाढली. टोटल धावा आपण पाहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर अब तक 56 धावा, 1 गडी बाद 56 अशी धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे. तर अनेक चर्चा झाल्या मैदानाबद्दल. थोड्याशा लॉंग बाउंड्रीज बरेच जणांनी सांगितलं म्हणजे आज हे असं वाटत नाहीये कारण ज्या पद्धतीने त्याने कव्हर्सला देखील फटके मारले अगदी सहज टायमिंगच्या आधारावरती ते आपण पाहिलं तंत्रशुद्ध फटके ओमीच्या माध्यमातून. शेवटचं षटक रायगडचा रॉस टेलर ज्याने कित्येक वर्ष रायगड क्रिकेटची सेवा केली आणि खरं आपण पहिला सुरुवातीच्या कालखंडामध्ये रॉयल कळंबोलीसारख्या नामवंत संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची नेहमी भूमिका राहिली. मग अचानकचं मैदान असेल मोपाड्याचं त्या मैदानात देखील अनेक रेकॉर्ड्स या खरं खेळाडूच्या नावावरती राहिले. RPL सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये दमदार योगदान ज्या खेळाडून दिलं तो रॉस टेलर प्रवीण घरत या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला आणि समोर असेल फलंदाज त्या ठिकाणी साहिल नाईक. स्ट्रॅटर्जी काय असेल साहिलची. साहिल देखील आक्रमक झालाय. ऑन साईडला फटका चाललाय. यावेळी जागा बनवली, पुढचा पाय मागे घेतला आणि त्यानंतर मात्र ऑन साईडला आपण पाहिला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह अजून एक आला षटकार. इनिंग मधला संघाचा लगातार 5वा षटकार आणि वैयक्तिक 4 मारलेत ओमीने. आता कधी स्ट्राईक रोटेशन करायचं आहे आणि घाई झाली आहे. परेशकडून चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे आणि इथे पंचांचा इशारा ऑलरेडी वाईड आला आहे. पण तो रिव्ह्यू त्या ठिकाणी खरं तर बॅटिंग टीमचा आला आहे. बीमरसाठी चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. यस बॅटिंग टीम रिव्ह्यू आला या ठिकाणी चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. ऑनफिल्ड अंपाचा निर्णय आला वाईड बॉल आणि एक्स्ट्रा रन देखील मिळाले. 2 धावा ऑलरेडी आहेत पण तो हा बॉल बीमर आहे की नाही हे चेक केलं जाईल. जर बीमर असेल तर मात्र फ्री हिटचा बॉल असेल ओमीसाठी. जबरदस्त बॅटिंग 58 मध्ये पोहोचला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. अधिश्री 11 आपण पाहता जय गावदेव दिवा कोळीवाडा संघ. यानंतर जय सोनवा ही वडू नवघरचा कॅप्टन इथे आलेले आहेत. मी विनंती करेन पुन्हा एकदा स्वर्गीय मेघनाथ 11 श्री गणेश तुरमाळ टीमच्या कॅप्टनला चेक करतात प्लीज. तिसरे पंच निर्णय देतील. 58 धावा 58 62 माफी असावी 62 आहेत. 64 या 2 धावा अजून ऍड करायच्यात 64 होतील. यस बरोबर लक्ष आहे तर खेळाडूंचा एक एक रन महत्त्वाचे आहेत आणि बघा 2 धावा अजून ऍड केले कारण निर्णय आपण 2 धावा ऍड करू शकतो. अगर वाईट +1 घोषित झालं जर बीमर आता तरी 2च मिळतील. चेक करतील आमचे तिसरे पंच या ठिकाणी ऑन स्क्रीन आणि निर्णय देतील. वाईट बॉलचा इशारा. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे फेअर बीमर नाही आहे पण तो वाईड आहे. फेअर नसताना एखादा रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहील पहिल्या इनिंगमधला या ठिकाणी दिवा कोळीवाडा टीमचा. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आला ज्याने 14 चेंडूमध्ये आतापर्यंत वैयक्तिक धावा केल्या 42 तो ओमी केनी या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे. अर्धशतक पूर्ण करेल का याची उत्कटा शिगेला पोहोचली तर एका बाजूने आणखीन एक मातब्बर खेळाडू अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी प्रवीण कमबॅक करेल का हे पाहावं लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट 64 वरती बोलला. धावांची गती प्रचंड वाढली आहे. आता इथून कमबॅक करायचा प्रवीणला. पुढचा बॉल हाफ हेलिकॉप्टर आणि इथे देखील बॉल चाललाय त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. आणखीन एक ताकदवर फटका आपण पाहिला. बॉटमहँडचा योग्य वापर. सलगचा हा 5वा षटकार येतोय ओमीच्या माध्यमातून या इनिंग मध्ये. मध्ये 48 वरती खेळतोय आणि सलग 5 षटकार ओमीने मारलेत. आता 2 रेकॉर्ड्स होतील. जर का आणखीन षटकार आला तर 50 देखील होईल आणि सलग 6 षटकार देखील पाहायला मिळतील. यावेळेला धीम्या गतीचा बॉल तो थोडेसे फिंगर रोल केले आणि डॉमिनेट केलं ओमीला. हा डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. 16 चेंडूमध्ये 48 वरती मैदानामध्ये खेळतो ओमी केनी. संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती त्या ठिकाणी आहे 70. चला फर्स्ट एड किट आणि थोडं पाणी घेऊन जा. दुखापत झाली प्लीज पाणी घेऊन जा लगेच. पाणी आहे बघा तिथे समोरच आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांनी. बघा बॉल ज्या पद्धतीने त्याने रिलीज केलाय. फिंगर रोल केले. ऑफ ब्रेक होता आणि समोर ओमीसाठी लेग ब्रेक. बरोबर हँड अँड कॉर्डिनेशन त्याचं जुळलं नव्हतं आणि बॉल त्याच्या फेसला आदळला जोरात. त्यामुळे थोडीशी इजा त्याला झाली. या स्पर्धेतला सांघिक उच्चांक आपण जर पाहिला बेलोली संघाचा 74 होता आणि वैयक्तिक 46 सोमटण्याच्या खेळाडूच्या माध्यमातून होत्या. गणेश पाटीलच्या माध्यमातून
आता इथे वैयक्तिक 16 चेंडू 48 वरती खेळतो आणि जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने ही बॅटिंग सध्या केली मैदानाकडे ओमी केनी या खरंतर फलंदाजाने. परंतु इथे कोणतंही टार्गेट सेफ नसणार आहे. जरी धावा 70+ झाल्या तरी काळुंद्रे संघ कमी नाही. त्या संघाकडे असलेली स्ट्रॉंग बॅटिंग लाईन ती देखील तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. कारण या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट अशा लढती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. चला कॅप्टन तुरमाळे या आपण वडूनवगरचे कॅप्टन आलेले आहेत. विनंती राहील तुरमाळे टीमच्या कॅप्टनला लवकरात लवकर आपण इथे रिपोर्टिंग करा. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या टीमला. बामण डोंगरी संघ अनुपस्थित झाला त्यामुळे तुरमाळे संघ इथे आपण पाहता खेळताना पाहायला मिळेल. या षटकातील आता अंतिम काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि टोटल 70 धाबा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहत आहे त्या ठिकाणी बॉल तयार. इथे गुडगा वाकून हा फटका सजवला. सिंगल पूर्ण केली. दुसरा रनचा प्रयत्न होईल का आणि इथे बॅकअप येईल तद्वर मात्र या स्पर्धेतली पहिली 50 कंप्लीट करतो मैदानाच्या आतमध्ये ओमी केनी. नवी मुंबईचा हा ब्रँड आणि त्याच्या माध्यमातून अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या द्या खेळाडूसाठी. चला ओमीलाही विनंती राहील प्रेक्षकांची मान्यवनाची मानवंदना स्वीकारा. जबरदस्त बॅटिंग आजच्या रात्रीला सुरुवात दमदार अर्धशतके खेळी साकारली. त्याच बरोबर आदरणीय आशिषजी थोमस साहेब आणि निखिलजी महाडिक टुडे ग्लोबल डेव्हलपर्सचे आदरणीय आशिषजी थोमस आणि निखिलजी महाडिक यांचे ते शुभागमन होते. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. 72 रन आपण पाहत आहे का तर 2 रेकॉर्ड झाले. 50 देखील झाले आणि लगातार 5 षटकार मारण्याचा विक्रम त्याने केला. स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड विकेट आपण पाहिला. सौरव गांगुली स्टाईल हा फटका होता. बॉलच्या पिचिंग पर्यंत आले आणि लांब लचक उत्तुंगाचा षटकार पुन्हा एकदा ओमीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गिरवले गावामध्ये आयोजन केलंय क्रिकेटचा. पनवेल तालुक्यात झाली या चर्चा. भव्य दिव्य या स्पर्धेचा श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित करतोय मोठी. बघा या स्पर्धेचा रेकॉर्ड होता 74. आता 78 वरती पोहोचला आणि वैयक्तिक ओमीच्या कारकिर्दीमधलं 49 वय अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या द्या खेळाडूसाठी. 49 त्याने अर्धशतक आतापर्यंत संपूर्ण कारकिर्दीमध्ये साकारले. जबरदस्त इनिंग. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करताना आणखीन 2 धावा इथे ॲड होतील आणि या 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला आहे तब्बल 80 या धावसंख्येवरती. ग्रेट बॅटिंग ओमीच्या माध्यमातून. खरं दिवा कोलीवाडा संघाच्या माध्यमातून प्रति षटक 20ची सरासरी आली. 4 षटकामध्ये 80 आल्या आणि आता 81ची गरज असेल. आपण लगेच टॉसकडे जाऊया आणि पुढच्या सत्रामध्ये आवाज असेल तुम्हाला इथे पाहायला मिळेल रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा. धन्यवाद. चला इथून टॉससाठी मी लगेच आमंत्रण करेन जय सोनोई वडूनवगर आणि श्री गणेश तुरमाले टीमच्या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन इथे टॉससाठी यायचं आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने सायकल ज्याने स्पॉन्सर केलेली आहे ते आदरणीय शिरडोन ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विजयजी भोपी साहेब आणि आमचे मनीषजी हातमोडे साहेबांचे भाऊजी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा सेकंड मॅच अशा अर्थेतील त्या तुमच्या शुभ हस्ते ते मात्र टॉस घेतला जाईल. यस भोपी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस इथे मात्र घेतला जातोय. आणखी एक बिग फाईट. टेल चॉईस केलंय आणि टेल आलंय. वडूनवगर टीम टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. अगदी दमदार मॅच. क्षेत्ररक्षण प्रथमतः मात्र इथे पाहायला गेलं तर या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली असाल तुम्ही आणि त्यानंतर इथे क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला कितीपर्यंत थांबवलं जाईल? समोरचा संघ खूप मोठा आहे. त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करणार. असं काही टार्गेट नाही सेट केला की 40-45 पर्यंत. येस परंतु या 4 षटकांसाठी असं कोणता महत्त्वपूर्ण गोलंदाज तुमच्याकडे असेल जो मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्यांदाच इथे विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल? असं काही टार्गेट नाही बनवलं. जे पण गोलंदाजी करणार त्याने आपल्या टीमसाठी 100% देण्याचा प्रयत्न करा. यस आज पनवेल नगरीमध्ये तुम्ही येते आमच्या गिरवले गावामध्ये येत आहे आणि आज आमच्या आयोजनाविषयी काय म्हणाल? प्रथम तर आम्ही सुनीलदाचे आभार मानतो की आम्हाला या संधीमध्ये त्यांनी आमच्या टीमवरती भरोसा दाखवला आणि आमची टीम पॅक केली आणि आयोजन खूप सुंदर आहे. तर गिरवली संघाचे पण खूप खूप आभार मानतो आणि अशी टुर्नामेंट सातत्य ठेवा.
आम्हाला खेळायची संधी पण द्या तर बरं वाटेल. नक्कीच मिळेल. चर्चा आहे पंचक्रोशीतील आयोजनांचा बाप गाव म्हणजे गिरवली अशी ओळख आहे. अरे तो सरला जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? जिंकलो असतो तर आम्ही फिल्डिंगच घेतली असते. क्षेत्ररक्षणाबरोबर जे हवं म्हणजे इथून जर पाहायला गेलं तर आता तुम्हाला मात्र बॅटिंग करायची आहे. असं कोणता महत्त्वपूर्ण फलंदाज आहे जो पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी करून एक मोठा स्कोर उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा कोणत्या फलंदाजाकडे तुम्ही पाहताय? आमचे फलंदाज सतत ओपनिंग चेंज असते, तर यावेळी 3-4 फलंदाज आमच्याकडे आहेत, तर त्यांच्याकडून आम्हाला चांगली अपेक्षा आहे का 50+ रन मारतील. नक्कीच. आणि जर पाहिलं गेलं तर अगदी वाईल्ड एंट्री तुम्हाला मिळाली आणि तुमचंही मनापासून अगदी आयोजकांकडून आभार मानावे लागतील. काय म्हणाल आमच्या आयोजकांविषयी? नाही, मनीषने मला कॉल केलेला की तुम्ही खेळता का, तर आम्हाला त्यांनी सी गटामध्ये एंट्री दिलेली पण आम्ही नाही घेतली कारण आमची टीम काय एवढे यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये नाही. तरी पण आम्ही त्याला बोललो आता चांगला गट आहे, प्रत्येक वर्षी आम्ही चांगल्या गटामध्ये खेळतो आहे, हा 1 वर्ष झाला का आम्ही चांगल्या गटामधून नाही खेळलो, पण आज आम्हाला संधी मिळाली म्हणून आम्ही चांगल्या गटामध्ये ए गटामध्ये खेळण्याची संधी भेटली, तर मी मनीषचा आभार मानेन. यस, आत्मविश्वास हेच काही सर्व असं ते ठासून मात्र भरलेलं पाहिजे आणि ते तुमच्यामध्ये ठासून भरलेलं पाहिलं म्हणजे दोन्ही टीममध्ये बेस्ट ऑफ लक आणि तुम्हाला मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तोपर्यंत जाऊया आपण अतिथीगणामध्ये आणि ते शुभ सन्मान इथे मात्र घेतले जातील. तर प्रथमतः इथे मात्र शुभ सन्मान घेतलं जाईल आम्हाला इथून या स्पर्धेसाठी ज्याने इथे सायकल स्पॉन्सर केली गेलेली आहे. नेहमीच जो शब्द आम्ही टाकावा आणि तो पूर्ण करावे असे दमदार व्यक्तिमत्व शिरडोन ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि आदरणीय मनीष हातमोडे साहेबांचे भाऊजी आदरणीय विजयजी भोपी साहेब यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. आणि मी विनंती करेन तिथे केशवजी आतमोडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे घ्यायचा आहे. आमचे दमदार आयोजक त्याच्यापैकी खूप मेहनत केशव आतमोडे साहेबांची आपल्याला पाहायला मिळतोय. तर मी इथे विनंती करेन आदरणीय विजयजी भोपी साहेबांना की आपण यायचा आहे आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. स्पोर्ट सायकल ज्यांच्याकडून आम्हाला इथून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे ते आदरणीय ग्रामपंचायत शिरडोनचे विद्यमान सदस्य आणि एक दमदार नेतृत्व विजयजी भोपी साहेब यांचे ते शुभ सन्मान मात्र होताना पाहायला मिळतोय. दोस्ती चषक 2024 मध्ये हा शुभ सन्मान साकार होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मी विनंती करेन आदरणीय पवनजी मुकादम साहेबांना विनंती करेन की आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. तर आणखी एक दमदार व्यक्तिमत्व आणि सातत्याने आमच्या पाठीशी उभे राहणारे एक व्यक्तिमत्व आदरणीय पवनजी मुकादम साहेब यांचे ते शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर आशिषजी थोमस साहेब टुडे ग्लोबल डेव्हलपरचे आदरणीय मालक आणि या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची भेट हा प्रेम त्यांचा आमच्यावरती पाहायला मिळतोय. तर आशिषजी थोमस साहेब यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. आणि विश्वजित मोरे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास इथे शुभ सन्मान घ्यायचा आहे. आणि त्यानंतर निखिलजी महाडिक साहेबांचं इथे शुभ सन्मान घेतला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रॉकस्टार प्रवीण गायकर सर. धन्यवाद सर. जाऊया मॅचच्या दिशेने. जहां पर पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए टोटल रन बना, यहां पर आप बात करेंगे आदिश्री 11 जय गावदेव 11 कोलीवाड़ा टीम ने. तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़े आपका स्वागत करता हूं. गणराय को नमन करते हुए छत्रपति शिवाजी महाराज हिंद भी स्वराज्य के संस्थापक इनको नतमस्तक होते हुए इस टूर्नामेंट के आपने शुभारंभ देखा और आज मेगा फाइनल की रात्रि आपके सामने नजर आती हुई. बोलो तैयार. अच्छा शॉट है लेकिन सीधा खिलाड़ी ये शॉट एक्स्ट्रा कवर में 38 सर्कल में कैच ड्रॉप. प्रवीण घरत को जीवन दान देना यानी कि अपने गेंदबाजों के ऊपर कुलाड़ी मारने के बराबर है. रोशन जिस तरीके से ओमी केनी की आपने बल्लेबाजी देखी इस सीजन में जो आगरी प्रीमियर लीग खेली गई थी वहां पर 8 गेंदों में 8 छक्कों का विक्रम इस बल्लेबाज के नाम पर रहा. नवी मुंबई में जो आगरी प्रीमियर लीग खेली गई वहां से उन्होंने दमदार बल्लेबाजी करती है. और अभी अभी आपने कहा कि 49 अर्धशतक इस खिलाड़ी के नाम पर. अगर वो अर्धशतक केंद्रीय मंत्री अंजुर में लगता तो शायद दिवा कोलीवाड़ा आगे के दौर में बन सकती थी. लेकिन दोस्ती चषक श्री गणेश क्रिकेट क्लब गिरौली आयोजित ये दमदार आयोजन रोशन कि नाइट टूर्नामेंट में ये पहली मर्तबा आज गिरौली गांव में ये नाइट टूर्नामेंट का आयोजन हो रहा है. और इसका श्रेय श्री गणेश क्रिकेट क्लब गिरौली और ग्रामस्थ मंडल गिरौली इनको देना चाहेंगे कि ये दमदार फ्रंट लाइट में ये आपको नाइट टूर्नामेंट का शानदार आयोजन आपके सामने नजर आता हुआ. गुड स्टार्ट. बॉलर की शुरुआत बढ़िया. यहां पर आप देख सकते हैं अक्षय पाटिल चौका आने के बाद बांध कर रखा और प्रवीण घरत को जीवनदान देना यानी कि थोड़ा सा टेंशन तो जरूर है, ये जानते हैं आदिश्री 11 जय गावदेव 11 दिवा कोलीवाड़ा टीम. बॉलर कमेंट्री बॉक्स पैवेलियन एंड की तरफ से तैयार होंगे अक्षय.
और फुल टॉस बॉल, इस बार मिस टाइमिंग है। शॉट मिड विकेट में अंपायर का नो बॉल का सिग्नल है जरूर। स्क्वायर लेग अंपायर का इशारा मेन अंपायर की तरफ, इट्स नो बॉल कॉल। चलिए यहाँ पर 1+1 2 रन मिलेंगे। रोशन प्रवीण के बल्ले के रडार में गेंदें ठीक से नहीं आ रही है। पहले सत्र में रन बने हैं टोटल मेरे ख्याल से 80 और 81 रनों का टारगेट का पीछा करना, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो कम से कम 21 का रन रेट, रिक्वायर्ड रन रेट से यहाँ पर रन बनाने पड़ेंगे। खुद कर खुदी को इतना बुलंद कि खुदा भी पूछे बोल तेरी रजा क्या है। घायल तो हर एक परिंदा है, लेकिन फिर से जो उड़ सका वही मैदान के अंदर जिंदा है। इतने बड़े लक्ष्य का पीछा अगर करना है तो हर ओवर में आपको बड़े से बड़े छक्के चौके दागने जरूरी होंगे। फ्रीड की गेंद ऑन साइड में, बल्ले के रडार में गेंद आई है, सीधा मिड विकेट के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। स्वराज्य बनाने वाले एक ही थे, वो है छत्रपति शिवाजी महाराज, और उनका संगीत ये डीजे के माध्यम से आपने सुनते हुए। बढ़िया स्टार्ट, स्ट्राइकर पे कप्तान वहां पर परेश के बल्ले से ये मैक्सिमम हिट छक्का निकला और सीधा अपनी पारी की शुरुआत करते हुए। तो इस बार क्लीन बोल्ड, ये होती है किसी भी बड़े खिलाड़ी की निशानी। अगर छक्का खाते हैं तो मार खाने के बाद जिगर होना चाहिए विकेट लेने का, और क्लीन बोल्ड बैट्समैन आउट। संघ गिरवल्याचा विचार केला तर दोस्ती चषक आणि संघाचं नाव देखील गणपती बाप्पाचा, 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणराया तुला वंदित यांनी गणरायाला वंदन करून मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली। आणि पाहता पाहता श्री गणेश क्रिकेट क्लब गिरवले आयोजित दोस्ती चषकाची ही शेवटची रात्र तुमच्या भेटीसाठी आली आहे। तमाम क्रिकेट रसिकांचा मी पुन्हा एकदा गिरवली वासियांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं, ये टेनिस क्रिकेट का खेल है, यहाँ रायगढ़ थाने के बब्बर शेर रहते हैं। मजा आएगा आज मेगा फाइनल में, क्योंकि रायगढ़ नवी मुंबई भिवंडी की सबसे ताकतवर टीमें इस मैदान के ऊपर आप नसीब आजमाएगी। और ये अच्छा है कि गिरवली गांव के लिए कि किसी भी गांव में ये टीमें इतनी होती नहीं, कि आज गौरसे टीम को भी उन्होंने लाया और तमाम दर्शक आज मन मुराद आनंद लेंगे। तीखा बाउंसर था ये गेंद, सर पर टकराती हुई गेंद सीधा जाती हुई शॉट गली के रीजन में, कोई 1 रन मिलेगा वहां पर, बल्ले पर लगी थी शायद, अंपायर इशारा कर रहे हैं तो कहीं ना कहीं चलिए 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 13 रन। त्याचबरोबर आमचे आदरणीय नितीनजी बैकर साहेबांचे मित्र सुभाष पाली साहेब आणि त्याचबरोबर रितेशजी गायकर आणि यांचं आम्ही स्वागत करत आहोत। त्यांना मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं। आदरणीय सुभाषजी माई आणि रितेशजी गायकर साहेब यांना मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। लास्ट बॉल है, अगर यहां से छक्का आता है तो जो रिक्वायर्ड रन रेट है वहां से मैच को बनाने की ताकत दिखा सकती है मंगलमूर्ति 11 कालुंद्री टीम। बॉलर अक्षर राइट ओवर द विकेट से तैयार, ऑन साइड में हवाई हल्ला किया है, टक्कर के आवाज और सीधा गेंद मिड विकेट और स्क्वायर लेग के ऊपर से जिस रिक्वायर्ड रन रेट से चलना है, और प्रवीण का छोड़ा हुआ कैच अब कहीं ना कहीं दिक्कतें पैदा करेगी। सीमा पार 6 रन, ओवर की समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या बनी है 19 रन, 1 विकेट के मंगलमूर्ति कालुंद्रे। साऱ्या जगात हे डंका वाजतो हिंदू धर्माचा, साऱ्या जगात हे बावीस तारखेला पाहिलात मित्रांनो की अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटन अपन पाहिलात आणि तमाम हिंदुस्तान के कोने कोने से भगवाधारी वहां पर आए थे और जय श्री राम का नारा संपूर्ण भारतवर्ष में दिवाली मनाई गई थी। और यकीनन आज ये जय श्री राम का संगीत आपने डीजे के माध्यम से सुना। डीजे सागर और हमारे नितिन की तो तारीफ करेंगे जब भी सिद्धि करोली की टूर्नामेंट हो, अन्य MIDC में कोई भी टूर्नामेंट हो, क्या डीजे की हमेशा दमदार धुन दर्शकों को पूरी तरीके से मंत्रमुग्ध करते हैं। और आज अपने ही गांव में अपना ही पूरा परिचय देते हुए स्वागत है। आने वाली 18 गेंदें 62 की जरूरत है। एक ही टारगेट रखना होगा मन में
कि कम से कम आप 18 गेंदों में 10 छक्के यहां पर मारने पड़ेंगे। सर डीजे नितीन आणि डीजे सागरचा तुम्ही उल्लेख केलात, परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने पूर्णपणे 4 रात्री ही फ्री सेवा दिलेली आहे, हे खूप महत्वाचं आहे। अगदी जोरदार टाळ्या एकदा डीजे सागर यांच्यासाठी मित्रांनो झाल्या पाहिजे, खूप योगदान, मोठं योगदान आहे। विथ प्युअर क्वालिटी अँड क्लिअर साऊंड वॉइस क्लियरिटी आपण पाहू शकाल। डीजे सागर आपले मनापासून स्वागत। तो चलिए चलते हैं मैच की तरफ। 18 गेंदों में 62 बनाने, यानी कि 10 छक्के अगर मारेंगे तो मैच बनेगा। एक ही मन में वसूल करना पड़ेगा बस यहां से छक्के दागने। और लेफ्ट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद कट मारना चाहते थे स्क्वायर ऑफ द विकेट, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, ऑफ स्टंप से बाहर। ये नेहले पे दहला होगा, ये सोने पे सुहागा होगा। और चलिए यहाँ पर रन मिलेंगे 1+1, दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 21। यूट्यूब के माध्यम से धीरे धीरे दर्शक भी अब लगभग 1000 से अधिक, जैसे गोल से भी आएगी 1500 के करीब, और जैसे जैसे ये क्लोज एनकाउंटर आएगा ना वैसे 3000 के आसपास ये दर्शक। ऐसा नहीं कि टारगेट बड़ा है, टारगेट को बना जा सकता है, इसका उत्तम उदाहरण हम आपको जरूर बताएंगे। यस, थोड़ी सी गाड़ी वहां पर निकल रही है, इसकी वजह से खिलाड़ियों को दिक्कत पैदा हो रही है। मेहमानों की काफी आप रेंगचल देख सकते हैं इस मंच के ऊपर। तो बिल्कुल आप देख सकते हैं कौन जीतेगा, ये यूट्यूब के ऊपर आप पोल भी देख सकते हैं कि कालुंद्रा जीतेगी या दिवा कोलीवाड़ा। देखेंगे यहाँ पर स्क्रीन के ऊपर आपको भी दिखा जा रहा है। बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए, प्रवीण का छोड़ा हुआ कैच कहीं ना कहीं यहाँ पर दिक्कतें पैदा कर रही है। पिछले ओवर की आखिरी गेंद के ऊपर शानदार छक्का मिला था, और इस बार भी फिंगर रोल करने का प्रयास, बाहर की तरफ निकाला था इस गेंद को। अंपायर पवार सर, इनका व्हाइट बॉल का इशारा। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, अब यहां पर 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 22 रन। मैदान के अंदर अभी भी प्रवीण गरत है, गेंदबाजों को थोड़ा सा तकलीफ तो जरूर देना चाहेंगे, लेकिन सतर्कता से गेंदबाजी करनी पड़ेगी। और स्वीप करना चाहते थे, घुटने के बल पर खेलने का प्रयास, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए, जीवन का एक वसूल है रोशन कि जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है। क्रिकेट का भी वही वसूल है, जब तक तुम्हारे पास बल्ला है तब तक तुम्हारा थाट है, वरना क्रिकेट में ये मैं नहीं, ये युवराज सिंह और वीरेंद्र सहवाग ने कहा है कि आपकी वाट है, ये बने रहना है तो आपको प्रैक्टिस के ऊपर ध्यान देना जरूरी होता है। बैकफुट पर जाकर पंच किया है फील्डर, गेंद के नीचे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में कैच पकड़ा गया, और मंगल मूर्ति 11 कालुंद्रे टीम को यह 440 वोल्टेज का झटका। ची शान आहे, ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातला शिव, आणि ज्या रायगडावर महाराजांचा मृत्यू झाला त्यातला राय, हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय। जिथे स्त्रीचा अपमान झाला ज्ञानेश्वर, तिथे महाभारत आणि रामायण घडलं। जिथे परस्त्रीचा देखील आई समान सन्मान केला गेला, तिथे माझ्या शिवरायांचं हे स्वराज्य घडलं। कारण कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांसमोर आणली होती आणि महाराज सांगितलं होतं की अशीच आमची आई सुंदर असती। हे छत्रपती शिवरायांचे हे संस्कार, आणि महाराजांचा आपण जर विचार केलात ना, आज खऱ्या महाराजांनी आपलं भविष्य जाणलं, निदान अपन त्यांचा इतिहास तरी विसरू नका। ये संगीत तमाम आप डीजे के माध्यम से बिल्कुल लगातार सुनते हुए संकट स्थिति में है। आप यहाँ पर देखेंगे कौन मैदान के अंदर अपने टीम के लिए संकट मोचन बनकर आएगा। फिलहाल वेरी गुड बॉलिंग, पहली 2 गेंदें वाइट आने के बाद साहिल नाइक ने क्या बेहतरीन कमबैक और टर्न करने का ये प्रयास। शार्प टर्न नजर आई इस विकेट के ऊपर, ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद, अंपायर ने इस गेंद को व्हाइट बॉल करार घोषित कर दिया है। याद रखना, संघर्ष का दौर जितना बदसूरत दिखता है ना, सफलता उतनी खूबसूरत मिलती है। प्रवीण और सलामी बल्लेबाज परेश, ये 2 बल्लेबाज मैदान से बाहर लौट चुके हैं। आकाश गिरी के ऊपर अब पूरी दारोमदार बन सकती है। स्विच हिट का प्रयास, संपर्क ठीक नहीं हुआ। शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी तैनात है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन, बाई का अंपायर का इशारा था, हुआ 1 रन कंप्लीट। देखिए, एक क्रिकेट में एक ऐसा इतिहास बना है कि कोई भी टारगेट सेफ नहीं रहता, क्योंकि हर्षल गिब्स ने नशे में घमंड तोड़ा था ऑस्ट्रेलिया का। किसने सोचा था कि 434 का आंकड़ा पार होगा, लेकिन ना हर्षल गिब्स की वो तूफानी बल्लेबाजी और 434 का वो चेस रिकॉर्ड, वो ऑस्ट्रेलिया का घमंड तोड़ा था। ये क्रिकेट है, कभी लो स्कोर भी आपको रोका जा सकता है, बड़े स्कोर का टारगेट भी पीछा किया जा सकता है, लेकिन अब यहां पर संकट में है मंगल मूर्ति 11 कालुंद्रे टीम। क्या कमबैक कर पाएगी?
चले इस बार शॉट ऑफ गुड लेंथ पर फेंकी हुई गेंद थी, लगातार घुटने के बल पर स्वीप करने का प्रयास, थ्रो खराब है, कवर के लिए कोई खिलाड़ी नहीं था, लेकिन मिड विकेट का खिलाड़ी जब तक कवर के लिए आए गेंद उठाए, 22 का एक और इशारा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 25। देखिए यही स्थिति थी सेम जब पहले सत्र में बल्लेबाजी कर रही थी अधिश्री 11 जय गावदेव दिवा कोलीवाड़ा। आखिरी 2 ओवर में कालुंद्री टीम ने 55 रन खर्च किए, ये बहुत ही उनके लिए खतरे की घंटी बनी और उसके वजह से ये बड़ा टारगेट बना। चलिए इस बार भी जगह जगह से खेलने का प्रयास, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, एक और डॉट बॉल की समाप्ति। भगवान श्री कृष्ण ने हमेशा कहा है कि जीवन में कभी मौका मिले ना तो हमेशा सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना कि यहां से कोई सारथी बनकर आएगा। अभिमन्यु तो चक्रव्यूह में फंसा था, लेकिन यहां से उस चक्रव्यूह को तोड़ना पड़ेगा। और एक अच्छी गेंदबाजी जड़ में डाली, और जब भी कोई जड़ में गेंद डालता है तो मुझे वाकलन के मोतीराम भोईर की याद आती है, ना डांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा, और ये सफल ओवर की समाप्ति। और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद अधिश्री 11 जय गावदेव दिवा कोलीवाड़ा मजबूत स्थिति में है गेंदबाजी के तौर पर, लेकिन संकट में है टीम कालुंद्रे। 2 ओवर के समाप्ति के बाद 25 जीतने के लिए 12 गेंदे 56 की जरूरत। पनवेल गिरवले गावामध्ये आयोजन केलंय क्रिकेटचा, पनवेल तालुक्यात झाली या चर्चा, भव्य दिव्य या स्पर्धेचा श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित करतोय दोची चषक मानाचा। त्याच बरोबर मी विनंती करेन, इथून आदरणीय उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी आम्हाला इथे स्पॉन्सर करण्यात आलेली आहे, ते माननीय माजी पोलीस पाटील जनार्दन गणपत आत्मोडे साहेबांचे इथे शुभ सन्मान घेतला जाईल। तर मी विनंती करेन इथे मनीषजी आत्मोडे यांना विनंती, केशवजी आत्मोडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास इथे मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे। आदरणीय माजी पोलीस पाटील उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे, ते आमचे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक गिरवले गावाचे आदरणीय श्री जनार्दन गणपत आत्मोडे साहेब यांचा ते शुभ सन्मान घेतला जाईल। ओ टू रॉकस्टार। चलिए चलते हैं मैच की तरफ, आने वाली 12 गेंदे 56 यानी कि 9 छक्के यहां से भागने पड़ेंगे। अब यही तो लक्ष्य मन में लेना होगा, लेकिन एक और गेंदबाज मैदान के अंदर आता हुआ सोहम पवार, लेफ्टी गेंदबाजों ने पूरी तरीके से बांध कर रखा है मंगल मूर्ति 11 कालुंद्रे को। जैसे दूसरे गेंदबाज की शुरुआत हुई थी व्हाइट बॉल के साथ, बिल्कुल ये गेंदबाज सोहम की भी वही शुरुआत नजर आती हुई। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, टीम का बढ़ता हुआ स्कोर है 26। जो 55 रन आप यहां से खर्च किए थे ना कालुंद्रे टीम के गेंदबाजों ने, अब यही वो 55 रन बनाने पड़ेंगे, क्योंकि आप एनालिसिस देख सकते हैं कि जब कल्पेश गेंदबाजी के लाए थे, कल्पेश रोशन इस सीजन में कई सारे मेडन ओवरों डाले थे और उनसे ही अपेक्षा नहीं थी कि वो इतने रन खर्च करें, और वही कल्पेश को बहुत बड़ा टारगेट बना दिया। लेकिन ये लीजिए अभी भी सफर जारी है, सीधा गेंद डीप स्क्वायर लेग के ऊपर से, मैक्सिमम हिट 6 रन। आई एकविरेचं संगीत आता या महिन्यामध्ये आपण चैतापाकाच्या करताना महिन्यामध्ये उत्सवाला जातो, पालखीला जातो, आणि हे एकवीर आईचं संगीत आपण ऐकताय। तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान, आई एकविरा तुझ्यामुळे आहे आमचं आयुष्य छान। आई एकविरेचं संगीत अखंड अग्रिकोली करड्यांची कुलस्वामिनी आई एकविरेचं हे संगीत आपण ऐकलात। 1 छक्के ने यहाँ पर टीम मीटिंग लाने के लिए विवश कर दिया है। क्या मैच का फासा पलटेगा? अभी भी रन और गेंदों के बीच में फासला, 11 गेंदें बची है, 49 रनों की जरूरत है। पायथून त्या जनरेटर व्हॅनवरती जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण कृपया अशी स्वतःच्या जीवाशी कोणी खेळू नये, तरी प्लीज मी विनंती करेन तिथून आपण लगेच उतरायचं आहे। आपल्या घरी आपली घरची लोक वाट पाहत असतात, असं आयुष्याबरोबर आपण खेळू नका। प्लीज सगळ्यांनी तिथून लगेच खाली उतरायचं आहे, आता आमचे आयोजक येऊन तुम्हाला इथून उतरवतील। प्लीज विनंती करेन लगेच आपण खाली उतरायचं आहे। येस डेफिनेटली तुम्ही ही स्पर्धा पाहताय, श्री गणेश क्रिकेट संघ गिरवली आयोजित दोस्ती चषक पहिल्यांदाच या गावामध्ये आयोजन होत आहे, आणि ही यशस्वी स्पर्धा वाटचाल होत असताना आणि दमदार दर्जेदार आयोजन, जसं नव्या नवरीला सजवावं तसं हे मैदान सजवलं गेलं आहे, आणि एक यशस्वी आयोजन इथे होत असताना पर मैच यहाँ पर छोड़ा नहीं है, अभी भी मैच बैलेंस है, नो चांस इनटू द फैंस, जबरदस्त 6 रन।
दिबा पाटील साहेबांच्या नावाचं होणार विमानतळ. प्रत्येकाच्या मनाने घेतला एकच ठाव की नवी मुंबईच्या विमानतळाला द्या फक्त आणि फक्त दिबा पाटिल साहबांचंच नाव. क्योंकि आप ये बहुत ही गर्व की बात है हमारे लिए कि जब किसी भी विदेशी देशों के राष्ट्रीय अध्यक्ष बड़े बड़े नेता आएंगे तब हमारे एयरपोर्ट पर उतरेंगे तब उनके कानों के ऊपर आवाज़ सुनाई देगी, वेलकम टू दिबा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई. तो हमारा आगरी समाज का गौरव कितना बड़ा होगा. और ये संगीत आपने सुना. तो चलिए इस बार फिंगर फिर से एक बार रोल करते हुए पूरी तरीके से जोखिम में डाल दिया. यहाँ पर अभी भी जीतने के लिए बात करेंगे. 8 गेंदे 43 रनों की जरूरत. यहाँ से 2 गेंदों के ऊपर अगर 2 मैक्सिमम हिट आते हैं तो शायद कहीं ना कहीं ये उम्मीदें थोड़ी सी जगी रहेगी, लेकिन लेफ्टी गेंदबाज के खिलाफ थोड़ा सा मुश्किल होता है. सोहम यहाँ पर कितनी शानदार गेंदबाजी करते हुए. तो चलिए इस बार भी सामने से गेंद को निकाला. डॉट बॉल की समाप्ति. स्वीप करना चाहते थे आड़े बल्ले से, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. डॉट बॉल के एक और समाप्ति. 7 गेंदे 43. अब 7 गेंदों में 7 छक्के भी आएंगे तो भी यहाँ पर मैच जीतना कठिन होगा, लेकिन फिर भी आखिर के क्षणों तक कहाँ जाना चाहेगी कि जहाँ पर जितने मार्जिन से हारेंगे वो सोच फिर एक बार मैच समाप्त होने के बाद जरूर करेंगे कालुंद्रा टीम. हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में हवा में गेंद है. शॉर्ट मिड विकेट में खिलाड़ी आते हुए, माफ कीजिएगा, मिड विकेट के खिलाड़ी डीप में आकर गेंद को पकड़े तब तक बल्लेबाज आउट. ओवर की समाप्ति. 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 38. चाहिए 6 गेंदे 43. बघा जनरेटर व्हॅनवरती जे प्रेक्षक बसलेत ना, त्या प्रेक्षक मायबापांना मी विनंती करतो की कृपया आपण उतरा. तुम्ही आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ आहात, कारण प्रेक्षक मायबाप तुमच्यामुळे ही स्पर्धा अधुरी आहे. कारण तुम्हाला कुठला गालबोट नको, तुम्ही सुखरूप राहा हीच आमची श्री गणेश क्रिकेटला गिरवले यांच्या वतीने तुम्हाला सूचना असेल. मागे बसा, भरपूर जागा आहे तिकडे. आम्हाला माहिती की तुम्हाला थंडी वाजते त्यामुळे तुम्ही तिथे बसला, हे आम्हालाही माहिती आहे, परंतु तुम्ही तिथून थोडं साईड लाव की जेणेकरून तुम्हालाही दुखापत नको. चलिए आप वडूनगर तैयार है. सोना 11 अच्छी टीम है. इस टीम को हमने जब भी देखा है कि बढ़िया परफॉर्म हमेशा देती है रायगढ़ में आते हुए, लेकिन उनके खिलाफ भी है वाइल्ड कार्ड एंट्री इसी विभाग की एक ताकतवर टीम. हालांकि ज्ञानेश्वर थोड़े से इंजूर्ड है, पाँव में थोड़ी सी नोच है, इसकी वजह से वो नहीं खेल पा रहे. ये दुख की बात होगी उनके लिए. लेकिन आज इससे भी दुख की बात है कि हमारे बीच हमारे तुरमाले के बल्लेबाज मेघनाथ गायकर नहीं है. हमारे बावबंद होते तो और अच्छी बात होती, लेकिन बनाए रखा उसने हमेशा गिरवले. और इस विभाग के सभी क्रिकेटरों को आज नहीं है, उनको भी भावपूर्ण श्रद्धांजलि देंगे. तो चलिए मैच की तरफ. 6 में चाहिए अब 43. मैच वन साइड जरूर है, लेकिन क्या अंतिम ओवर में आकाश जो है वो इंटरटेनमेंट देना चाहेंगे बल्लेबाज हमारे दर्शकों को. बॉलिंग में परिवर्तन, नए गेंदबाज आएंगे. ओमी केने आज जिसका दिन रहा. किसी भी बल्लेबाज ने अर्धशतक ठोका नहीं था, ओमी केने ने अपना 49वां अर्धशतक ठोका. बल्ले का निचला हिस्सा लगा, विकेट कीपर है वहां पर. 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है. जैसे ये मैच समाप्त होगा ना, इसके बाद टॉस जीता है मेरे ख्याल से सोनाई वडूनगर टीम के कप्तान ने, तो जो भी निर्णय होगा वो लेकर तुरंत आप मैदान के अंदर उतरिए. एक सोच अच्छी दिखाई यहाँ पर कि जब आप नई टीम के खिलाफ खेलते हो ना तो आप फील्डिंग करने का फैसला लिया है. नई टीम के खिलाफ जब खेलते हो ना तो आप जाना पहचान नहीं होते. यही सोच शायद दिखाई होगी कि कालुंद्रे बनाम ओमी का कभी मुकाबला हुआ नहीं होगा दिबा कोलीवाड़ा का, तो उन्होंने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी स्वीकारी. ये होता है किसी भी टीम के एक दृष्टिकोण से. चलिए हाफ टैकर की बॉल ऑफ स्टंप से शायद बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का करार. आई होप कि ये मैच आपको वन साइडेड नजर आ रहा है कि अगला मुकाबला दर्शकों को और भी जो पैसा वसूल मुकाबला हो. आज शनिवार नहीं, आज सुपर संडे. कोई नशे में होंगे तो कोई जैसे में होंगे. आज पूरी तरीके से मन मुराद आनंद लेंगे, लेकिन कल सोमवार है, सुबह काम पे जल्दी भी जाना है. बोलो तैयार. और इस बार पैरों पर तेज तर्रार, सीधा गेंद यहां पर जाती हुई, पैरों पर निशाना साधा. और जब भी यॉर्कर गेंद आती है तो हम जरूर कहते हैं कि किसी ने वीरेंद्र सहवाग से पूछा था कि क्रिकेट में क्या सही है, तो उन्होंने जवाब दिया था एक है सर भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, और दूसरा है गेंदबाज बुमराह का परफेक्ट यॉर्कर. और ये परफेक्ट यॉर्कर देखने को मिला. बैट्समैन आउट. शिवरायांचं संगीत जेव्हा तुम्ही ऐकता ना, त्यांना मी आजही सांगतो की या भूतलावर अनेक राज्य करणारे राज्य पाहिलेत,
आपले राजेही भूतलावर राज्य केलं, परंतु ज्यांनी समुद्रावरती राज्य केलं ते असे छत्रपती शिवाजी महाराज. आजही गुगलवर जा, सर्च करा हु इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही, तुम्हाला नाव येईल छत्रपती शिवाजी महाराज. विश्वास नसेल तर आता मोबाईल खोला आणि टाका हु इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तुम्हाला येईल. और इस बार भी हवाई यात्रा सीधा गए सीमा पार, मैक्सिमम हिट 6 रन. स्कोर यहां पर बढ़ता हुआ 46 रन. आप चाहिए आने वाली 4 गेंदों में 3 बॉल में चाहिए 35 रनों की जरूरत. कम से कम 60 के करीब होते तो ये टारगेट को बनाया जा सकता था. एक और बड़ा शॉट सामने खेला है एक्स्ट्रा कवर के रीजन में. इस बार गेंद जाएगी सीधा दर्शकों में मिक्स. यह है सुपर 6 और सुनते हैं डीजे की संगीत रिमिक्स. का आंकड़ा यहां पर पार करते हुए आखिरी 2 गेंदे बचे और जीतने के लिए चाहिए 29 रनों की जरूरत. जो पिछले 2 गेंदबाजों ने रन खर्च किए थे ना कालुंद्रे के पहले सत्र में 55, वो कहीं ना कहीं अब इनके सामने दिक्कतें पैदा कर रही है. एक ही रन वहां पर मिलेगा. प्रयास लाजवाब था, बल्लेबाज थे मेरे ख्याल से प्रथमेश मात्रे के, इनके ओर से मस्कर के ओर से सिंगल मिलेगा. सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 53 रन. आकाश जगदाले टीम में नहीं है. एक लेफ्टी आपके पास जब होता है, आज सनी का भी इस्तेमाल नहीं किया मेरे ख्याल से. ओमी के ने आखिर तक टिके रहे, उसके वजह से लेफ्टी का इस्तेमाल नहीं किया गया. एकाध एक रिस्क लेते प्रवीण घरत तो कहीं ना कहीं ये पैंथरा नजर आ सकता था, लेकिन सोच होती है हर एक कप्तान की. बाकी के गेंदबाजों ने भी मार खाई शायद इनके और चलते. तो चलिए हार जीत तो होती है, कभी खुशी तो कभी गम, जिंदगी का इसी का नाम है. तो चलिए कांग्रेचुलेशन टीम, आदिश्री 11 जय गावदेव दिवा कोलीवाड़ा और हार्ड लक टीम मंगल